सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 59 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आपण पाहिलं की अमृता मेघनाला फोन करत होती, पण मेघना थोडी बिझी असल्यामुळे तिचा काही ती फोन उचलत नाही. मुळात मेघनाचं फोनकडे लक्षच नव्हतं. घरी आल्यापासून आदित्य तिला त्रास देत होता, कारण मेघना त्याला म्हणाली होती ना की तू ह्या बॅग आणि फळभाज्या घेऊन जर माझ्यासंग घरी आला तर मी तुला, असं म्हणून ती गाडीतून उतरली होती आणि तिनं आदित्यला एक प्रकारचं लालच दाखवलं होतं. आणि आता आदित्य काही तिला सोडणार नव्हता आणि आता तो तिला लाडीगोडी लावत होता. मेघना, असं काय करतेस यार, तू ये ना जवळ. आणि मेघना त्याला चिडून म्हणाली, तुला तर काही कळतच नाही रे. अरे, त्या दोघांना थोडा वेळ एकत्र मिळावा म्हणून मी तुला त्यांच्यासोबत थांबू नको असं म्हणत होते ना, पण तू आहे की त्यांच्या मागेच लागला होता. तुला सगळं सांगावं लागतं का रे आदित्य? आणि आदित्य खटायपणा करत तिला म्हणाला, अगं मी काय खरंच त्यांच्यासोबत जाणार नव्हतो. ते तर मी असंच दादा आणि अमृताच खेचत होतो. दादा कसा रिॲक्ट होतो ते पाहत होतो. आदित्य तिची समजूत काढत म्हणाला आणि मेघना म्हणाली, हा हा हा, मला माहीत आहे तू किती शहाणा आहे ते. नको उगाच आता लाडीगोडी लावू. जा तू, तुला जायचं होतं ना तुझ्या दादाकडे, जा आता. मेघना त्याला रूम बाहेर ढकलत म्हणाली आणि आदित्य बारीक तोंड करून म्हणाला, दॅट्स नॉट फेअर यार मेघना. तू म्हणाली होतीस की घरी आल्यावर करू आणि आता अशी नाटकं करतेस. आणि मेघना त्याला मध्येच थांबवत म्हणाली, मी तुला फक्त एवढंच म्हणाले होते की मी तुला घरी, आणि त्यापुढे मी काहीच बोलले नव्हते. तू कसं काय काही पण मनात आणतो रे. मी तर तुला चहा करून देईल मस्त, तो पण माझ्या हातचा, असं म्हणत होते. मेघना तिचं हसू कंट्रोल करत म्हणाली आणि आदित्य तिच्यावर चिडत म्हणाला, असं म्हणायचं होतं का तुला? मग मला तेव्हाच पूर्ण बोलून दाखवायचं ना, त्यात अर्धवट बोलण्यासारखं काय होतं? तेव्हा माझी टेस्ट घेत होती का तू? आणि मेघना म्हणाली, नाही बाबा, मी कशाला तुझी टेस्ट घेऊ, मी कधी कोणाची टेस्ट घेईल का? आणि आता आदित्य आणखीनच तिच्यावर चिडत रूममध्ये घुसत म्हणाला, थांब, आता तुझ्या सगळ्या बोलण्याचे अर्थ तुला मी नीट समजून सांगतो. असं म्हणत तो तिलाच आत ढकलत रूममध्ये येतो आणि सरळ रूमचं दार लावून घेतो आणि म्हणतो, आता बोल, काय म्हणत होती? आणि हा मेघना, मला आधी एखाद्या गोष्टीला नादी लावून ती दिली नाही तर मला जबरदस्ती ती मिळवता सुद्धा येते. आदित्य तिला एक क्रूड लुक देत म्हणाला. आणि आता मेघना थोडी घाबरलीच आणि आदित्य तिच्या जवळ गेला आणि तिला एका झटक्यात पकडलं आणि जवळ ओढलं आणि म्हणाला, अब घी जब सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी ही करनी पड़ती है, इसमें हमारा कोई दोष नहीं, सारा की सारा दोष उस घी का है मॅडम. असं म्हणत तो तिला किस करू लागतो. आता मेघना आदित्य त्यांच्या रोमॅन्समध्ये गुंतले होते. काही वेळात वृषाली आणि अंबिकादेवी पण त्यांच्या घरी आल्या. अंबिकादेवी तिच्या जवळच्या चावीने लॉक उघडते आणि तेवढ्या तिला विशालचा फोन येतो आणि विशाल तिला कुणाल अमृताच्या घरी गेलता, कसा पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता हे सगळं सांगतो. आणि अंबिकादेवी आता अमृताच्या काकूवर खूप चिडते आणि ती दुसऱ्याच दिवशी सकाळी तिचं आवरून अमृताच्या घरी जाते तिच्या काकूला जाब विचारायला. नाही ना, त्या कुणालला इथे आत येऊच कसं दिलं तू? अमृताला न विचारता तुम्ही लोकांनी त्याला आत घेतलंच कसं? मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. अंबिकादेवी रागात बोलत होती. काल विशालचा फोन आला आणि त्यात तिला हे सगळं कळलं. तेव्हापासून ती थोडी अस्वस्थ होती आणि म्हणूनच अमृताच्या घरी आल्या आल्या तिनं नयनाला फैलावर घेतलं. ताई, अहो तो तिचा नवरा आहे, त्यात व्हीलचेअरवर आला होता तो, म्हणून म्हटलं आत घ्यावं, म्हणजे तिच्याशी तो बोलेल. बाहेर कुठं थांबवणार ना, शेवटी नातेवाईक आल्यावर आपण त्यांना भेटतोच ना. म्हणून नयना स्पष्टीकरण देत होती की नाही ना, नातेवाईक वेगळे आणि ज्याच्याशी वैर घेऊन येतात ती व्यक्ती वेगळी. तुला कळायला हवं होतं हे. अमृता इथे त्या कुणालपासून सुटका हवी आहे म्हणून राहते. जर आपण त्यालाच इथे येऊ दिलं तर मग तिचा इथे येण्याचा फायदा काय? अंबिकादेवीने आता तिला जाब विचारला. सॉरी ताई, तो माणूस एवढा चांगला, नयना बोलत होतीच की. पुन्हा अंबिकादेवी तिच्यावर चिडली. दिसायला चांगला आहे आणि तो तुला चांगुलपणा दाखवतोय, म्हणजे तो चांगलाच आहे हे कशावरून? कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बाह्य दिखाव्यावरून कधीही जज करू नये. नाही ना, कधी कधी राक्षस दिसणाऱ्या माणसाच्या जवळ एक हळवं नाजूक मन सुद्धा असतं.
तर कधी कधी देवासारखं शांत दिसणाऱ्या माणसाच्या मनात एक राक्षस असतो, हे विसरू नको, अंबिका देवी तिला म्हणाली. हो हो ताई, पुन्हा तो माणूस आला तर त्याला मी आतमध्ये नाही घेणार, नयना म्हणाली. गुड, मी आलेच अमृताला भेटून, अंबिका देवी म्हणाली आणि तिथून निघून गेली. नयनाने मात्र सुस्कारा सोडत एक नकारार्थी मान हलवली. आई, तू तर म्हणत होती की सगळी चूक अमृताची आहे. तो माणूस चांगला होता, पण आपल्या या अंबिका मावशी मात्र अमृताची बाजू घेत आहेत, दिव्या तिच्या आईला म्हणाली. अगं ती अमृता जशी दिसते तशी नाही ग. काल त्या लोकांचं सगळं बोलणं मी ऐकलं, तेव्हा मला कळलं की हिच्यावर तिच्याच नवऱ्याला मारण्याची केस चालू आहे. तो बिचारा म्हणत होता की केस मागे सुद्धा घेतो मी, तू फक्त मला सोडून जाऊ नको. बिचारा किती गयावया करत होता तिला, पण हिला थोडा सुद्धा पाजर फुटला नाही. चेहऱ्यावरून दिसते एकदम भोळी भाबडी, पण मला वाटतं ती खूप चालू आहे. ती आपल्या सगळ्यांना पण फसवत असेल, गोड गोड बोलून. नाहीतर काही महिन्यात या अंबिकाताई तिच्या इतके जवळ कशा जातील. मला तर तिच्यात काही काळं बैरच दिसतंय. योग्य वेळ आली की मी पण सगळ्यांना अमृताचं खरं रूप दाखवून देईल, बघच तू, नयना म्हणाली. त्याच वेळी इकडे अंबिकाताई अमृताला शोधत शोधत किचनमध्ये आली, तर अमृता पोहे बनवत होती. अंबिका देवीनं तिला हाक मारली, तसं पोहे हलवणाऱ्या अमृतानं मान वर करून पाहिलं. अगं जरा बोलायचं आहे, चल किचनमधून बाहेर ये, पोहे काकू करतील तुझ्या, अंबिका देवी म्हणाली. आता अमृतानं हात टॉवेलनं पुसला आणि ती अंबिका देवीसोबत बाहेर आली. अमृता, तू ठीक आहेस ना, अंबिका देवीनं काळजीनं तिला विचारलं. हो आई, मी ठीक आहे, अमृतानं हसत उत्तर दिलं. आज का कोणास ठाऊक, पण पहिल्यापेक्षा उलट जास्तच प्रसन्न वाटत होती अमृता. अगं काल काय झालं ते कळलं मला, त्यासाठी सॉरी, पण तू काळजी नको करू. पुन्हा त्याला इथे आतमध्ये घ्यायचं नाही असं मी सगळ्यांना बजावलं आहे. तू निश्चिंत राहा, अंबिका देवीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. थँक्यू आई, अमृतानं हसत उत्तर दिलं. पण मनोमन काल त्याच्याशी सामना झाला म्हणून ती खुश होती, कारण काल पहिल्यांदा तिला कुणालच्या डोळ्यात त्याचा पराभव दिसत होता आणि तो आठवूनच तिला खूप खूप आनंद वाटत होता. बरं, ते विशाल बोलत होता की तुला डान्स करायचा आहे आपल्या फंक्शनमध्ये, अंबिका देवीनं सहज विचारावं तसं तिला विचारलं आणि अमृतानं थोडं गोंधळून अंबिका देवीकडे पाहिलं. आता तिला डान्स करायचा नव्हता, उलट त्याची इच्छा होती की तिनं डान्स करावा, पण इथे तर वेगळंच काही त्याने सांगितलं आहे. आई, मला खूप वर्ष झाली आहे डान्स करून, आता प्रॅक्टिस नाहीये, सो मला नाही वाटत मला जमेल, अमृता तोंड बारीक करून म्हणाली. असं नको बोलू ग, तुला माहिती आहे विशालच्या बाबांना हे असं कथ्थक, भरतनाट्यम अशा भारतीय कला खूप आवडतात. मी तर बाई ते कधी केलं नाही, पण जर तू भारतीय नृत्य केलं तर त्यांची इच्छा पूर्ण होईल. शिवाय मला बाहेरून नृत्यासाठी कोणाला बोलवावं सुद्धा लागणार नाही आणि तेवढंच माझे म्हणजेच पर्यायाने आपल्या ऑफिसचे पैसे वाचतील, अंबिका देवी हसत तिला म्हणाली. आणि आता विशालनं का आपल्याला डान्स करायला सांगितला हे अमृताला कळलं. त्याच्या बाबांसाठी त्यानं तिला डान्ससाठी विचारलं असेल असाच विचार तिच्या मनात आला. आत्तापर्यंत जितकं तिच्या माहेरच्यांनी नाही केलं तितकं अंबिका देवीनं आणि विशालनं तिला सपोर्ट केला होता तिच्यासाठी. आणि ज्या विशालनं आपल्याला आयुष्य दिलं त्याच्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो ना. आता हाच विचार अमृतानं मनोमन केला. आई, मी प्रयत्न करेल, पण मला जमेल का, म्हणजे मी कॉलेज पूर्ण झाल्यापासून कधीच नृत्य केलं नाही, तिनं अडखळत विचारलं. अगं का नाही जमणार, अगं 5 ते 6 वर्ष झाले आहेत फक्त तुला नृत्य सोडून, प्रॅक्टिस कर, नक्कीच जमेल. मी तर म्हणते आत्ताच एखादा छानसा ड्रेस घाल आणि आपल्या ऑफिसमधल्या सभामंडपात जाऊन प्रॅक्टिस सुरू कर. सध्या तिथे कोणीच नाही, तू जा आणि आत्ताच प्रॅक्टिस सुरू कर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अंबिका देवी तिला घाई करत म्हणाली. आणि आता अमृताकडे होकार देण्याशिवाय पर्यायच नव्हता. ओके, अमृतानं मान हलवली. गुड, अमृता तुझी प्रॅक्टिस झाली की मग ऑफिसचं काम तू कर, अंबिका देवी तिला म्हणाली आणि तिथून निघून गेली. आता अमृतानं रूममध्ये जाऊन घुंगरू असलेला बॉक्स घेतला आणि साडी मात्र बदलली. ती तशीच ऑफिसला जाऊन सभामंडपात आली. तो सभामंडप म्हणजे सगळ्यांनी छोटे मोठे फंक्शन साजरे करण्याचा मोठा हॉल होता.
इतर वेळी फक्त ऑफिस रिलेटेड काही गोष्टी डिस्कस करण्यासाठी सगळे तिथे जमत होते. त्यामुळे सध्या तरी तो पूर्ण खाली होता. हॉलच्या एका बाजूला पायऱ्या चढून छोटा स्टेज होता आणि त्या स्टेजच्या भिंतीला नटराज देवाची सुंदर प्रतिकृती चित्रित केली होती. ती त्या चित्राकडे बघत पायऱ्या चढत वरती गेली आणि गुडघ्यावर बसली. हातातला बॉक्स बाजूला ठेवून तिनं हात जोडले. हे महादेवा, मला शक्ती द्या पुन्हा एकदा तुमच्यासमोर नृत्य करण्याची. माझ्या अंगी असणारी कला पुन्हा एकदा बहरू द्या, मला शक्ती द्या, ती मनातच देवाला प्रार्थना करत होती. आता नृत्य करणारा आनंद तिला आजही आठवत होता, पण भीतीसुद्धा वाटत होती. कारण मागचे 5.5 वर्ष तिने साधं संगीतसुद्धा ऐकलं नव्हतं. इथे तर डान्स करायचा होता. जमेल का आपल्याला? ती तशीच पायरीवर पाय पसरून बसली. तिनं बॉक्स उघडलं. घुंगरू आणि त्याच्या खाली मोरपीस होतं. आता क्षणभर तिला ते मोरपीस घेऊन गालावर फिरवावं वाटलं, पण तिनं तो मोह आवरला आणि ते घुंगरूकडे पाहिलं. बॉक्समधले ते घुंगरू आता पायात घालायचे होते, पण तिचा धीर काही होत नव्हता. एवढ्या मोठ्या फंक्शनमध्ये आपण काही गडबड तर करणार नाही, म्हणून तिचा जीव वर खाली होत होता. ती शून्यात बघत विचार करत होती की अचानक पुढे ठेवलेल्या पायाला कोणाच्या तरी मजबूत हातांचा स्पर्श झाला आणि अमृताच्या अंगावर सरकन काटा आला. तसं तिने घाबरून समोर पाहिलं तर आता ती स्तब्ध झाली. मेंदूची विचार करण्याची शक्तीच जणू संपून गेली, कारण विशाल खालच्या पायरीवर बसला होता आणि त्यानं एका हातात तिचा पाय घेतला होता. आपलं स्वप्न आहे का हे? तो यावेळी इथे कसा येऊ शकतो आणि आपला पाय तो हातात का घेईल? नाही नाही, हे खरं स्वप्न आहे, पण खूप सुंदर वाटते हे, म्हणून ती हरवून गेली. तिला असं एकटक पाहताना बघून विशाल थोडा गालात हसला आणि त्यानं हलकंच तिच्या तळपायावर हाताचं एक बोट हळूवार फिरवलं. तसं तिच्या पोटात हजारो फुलपाखरे उडल्यावर जशा गुदगुल्या होतात तशा गुदगुल्या झाल्या. अमृतानं आता पटकन तिचा पाय मागे ओढला, पण विशालनं त्याच गतीने तिचा तो गोरा पाय हातात गच्च पकडला. क्षणात तिचे हार्टबीट्स हाय झाले. काय करताय? ती घाबरून इकडे तिकडे बघत पण आली. आपल्याला असं कोणी बघितलं तर नाही ना, म्हणून ती घाबरून गेली होती. पण पायांना होणाऱ्या त्याच्या घट्ट स्पर्शाने एव्हाना तो खरा खरा आला आहे याची तिला खात्री पटली. अमृता, अगं म्हटलं मी दिलेलं गिफ्ट आहे ना, मग ते माझ्याच हातानं घालून द्यावं असा विचार मी केला. विशाल हसत म्हणाला. नाही नको, प्लीज पाय सोडा, मी घालीन, ती आवंडा गिळत म्हणाली. पण त्याच्या उबदार हातात आपला पाय आहे ही कल्पना तिच्यासाठी जबरदस्त आश्चर्यकारक आणि घाबरवणारी होती. आणि मनोमन कसली तरी उत्सुकता सुद्धा होती. अगं कधीपासून फक्त त्या बॉक्समध्ये बघत होतीस? तुला काय वाटतं, ते घुंगरू स्वतःहून तुझ्या पायावर बसणार आहेत का? त्यानं हसत तिला विचारलं. आणि विशालला असं हसताना पाहून ती पुन्हा त्याच्यात हरवून गेली, कारण तो कधीतरीच हसत होता आणि आज थोडा जास्तच. घुंगरू दे, मी घालतो. त्यानं पाय तसाच पकडून दुसरा हात पुढे केला. तसं ती पुन्हा भानावर आली. विशाल प्लीज सोडा, कोणीतरी बघितलं तर वेगळा विचार करतील हो, ती पुन्हा इकडे तिकडे बघत म्हणाली. आता अमृताचा जीव घाबराघुबरा झाला. वेगळा विचार म्हणजे? त्यानं सहज विचारलं. मनात माहिती होतं तिला नक्की काय म्हणायचं आहे ते, पण तरीही तिच्याशी बोलायचं होतं त्याला. प्लीज ना विशाल, पाय सोडा, मी घालते घुंगरू, अमृता खाली मान घालून म्हणाली. नाही, तू घुंगरू दे, मीच घालतो तुला, मगच मी पाय सोडेल. त्याचा सुद्धा जणू हट्ट होता. विशाल मी घालेल ना, लोक नको नको ते विचार करतील, ती पुन्हा पाय माघारी घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तसे यावेळी त्यानं किंचित तिचा पाय दाबला. बस. 440 व्होल्टचा करंट तिला नक्षीकांत हादरवून गेला. तिचा पाठीचा कणा जणू पूर्ण थंड पडला. अमृता, अगं देतेस ना? तिच्या चेहऱ्यावरचे ते गडबडलेले भाव बघताच त्यानं पुन्हा हात पुढे केला. मग मी देते, अमृता तिच्याही नकळत आता म्हणाली आणि तिनं पटकन बॉक्स उचलून पुढे केला. आणि आता विशाल पुन्हा गालात हसला. त्यानं दुसऱ्या हातानं त्यातले घुंगरू काढून तिच्या पायावर बांधले. टोचत तर नाही ना हे? त्यानं घुंगरू बांधता बांधता तिला विचारलं आणि तिनं घाबरून साडी घट्ट पकडली होती. नाही, तिनं उत्तर दिलं. दुसरा पाय? त्यानं तिचा पाय अलगद खाली ठेवला. तसे तिने तो पाय लगेच मागे घेऊन साडीत लपवला. या पायात मी घालते,
अमृतानं बॉक्समधले दुसरे घुंगरू घेतले, पण त्यानं तिचा तो हातच पकडला. पुन्हा एकदा तिचा श्वास घशातच अडकला. का करतोय तो असं? तिनं बावरलेल्या नजरेनं त्याच्याकडं पाहिलं. मी घालतो, एकाच पायात घालणं दॅट्स नॉट फेअर, तो तिला बघत म्हणाला. तिची घुंगरूवरची पकड सैल झाली तसं त्यानं ते घुंगरू काढून घेतले आणि दुसरा हात पुढे केला. आणि आता तिच्या हृदयात सुखाच्या तारा छेडल्या जात होत्या. हव्या भावना अगदी ओथंबून वाहत होत्या. आणि त्यामुळेच अमृता खूप गडबडून गेली होती. अमृता, पाय, तो पुन्हा म्हणाला. हां. तिने हळूच आता दुसरा पाय पुढे केला, पण त्याच्या हातात न देता फक्त जवळ ठेवला. आता तो पुन्हा गालात हसला आणि त्यानं तिचा पाय पकडून साडी किंचित वर केली. तिचे साडीवरचे हात आता जास्तच घट्ट झाले आणि तिनं मान खाली घालून डोळे बंद केले. हृदय, मन सगळंच सैरभैर झालं होतं. आणि आता तो पायात ते घुंगरू बांधत होता. ती डोळे बंद करून फक्त त्याचा आवाज आणि अलगद होणारा त्याच्या बोटांचा स्पर्श अनुभवत होती. कितीही रोखलं तरीही मन त्याच्याकडे धाव घेतच होतं. त्याचा सहवास, त्याचं बोलणं, त्याचं हट्ट करणं, सगळं हवं असं वाटत होतं. मला आता डान्स करून दाखवणार? त्याच्या आवाजानं ती भानावर आली आणि तिनं डोळे उघडून समोर पाहिलं. त्यानं पाय खाली ठेवला होता आणि तो तिच्याकडेच बघत होता. तिने पाय मागे घेत उत्तर दिलं. पण खरंच ती त्याच्यासमोर डान्स करू शकणार होती का? एकतर आता तिला कितपत येतंय हे सुद्धा माहीत नव्हतं. त्यामुळे पहिलाच डान्स त्याच्यासमोर करायचा तिला संकोच वाटू लागला. ओके फाईन, तू आज प्रॅक्टिस कर, मी उद्या बघायला येईल, विशाल उठत म्हणाला. आणि तिने मनातच आता एक सुटकेचा निश्वास सोडला. आपल्यासमोर डान्स करायला ती कम्फर्टेबल नाही हे विशालला सुद्धा कळलं होतं आणि म्हणूनच तो लगेच उठला. तो 3 पायऱ्या उतरून खाली गेला आणि पुन्हा त्यानं तिच्याकडे पाहिलं. डान्स प्रॅक्टिस नक्की कर, मी उद्या पण इथे येईल, विशाल खिशात हात घालून म्हणाला. आणि आता तिने फक्त मान हलवली. खरं तर आता जे काही झालं त्यानं ती गडबडली होती. उगाच गाल तापले होते तिचे, त्यामुळे त्याच्याशी नजर करणं शक्य होत नव्हतं. सी यू सून, तो हसत म्हणाला आणि बुटांचा आवाज करत निघून गेला. तो निघून जाताच ती थोडी रिलॅक्स झाली, पण तिने आता एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. आता खरंच आपल्याला प्रॅक्टिस करायला हवं. तो आज आला तसं उद्यासुद्धा येईल, पण तो त्याचं काम सोडून का आला? फक्त एक घुंगरू घालायला? तिनं हात पुढे करून हळूवार त्या घुंगरावर हात फिरवला. क्षणात हृदयावर मोरपीस फिरलं आणि अमृता त्याच्या स्पर्शाच्या आठवणीने हुरळून गेली. पण दुसऱ्या क्षणी तिने मनातले सगळे विचार झटकले. त्यांना पण हेच वाटत असेल की सगळं त्यांच्या बाबाच्या मनाप्रमाणे व्हावं. हो हेच कारण असेल की ते काम सोडून इकडे आले होते. अमृताने तिच्या मनाची समजूत घातली आणि तिथेच असणारा तिने टेप सुरू केला. कोणतं तरी आता गाणं सुरू होतं. तिने तिथे असणाऱ्या बाकी सीडी पाहिल्या. त्यात एक नृत्य प्रकारातील सीडी होती. कदाचित अंबिका आईने ती ठेवली असेल असंच तिला वाटलं. तिने ती आता सुरू केली आणि कमरेत पदर खोचून ती तयार झाली. म्युझिक सुरू झालं. तिने पायांची लय पकडली, पण म्युझिकसोबत पाय आणि हात व्यवस्थित मॅच होत नव्हते. बराच वेळ प्रयत्न केल्यावर थोडं मॅच व्हायला लागलं होतं, पण आपण पहिल्यासारखं थुईथुई नाचू शकत नाही हे मात्र तिला आता जाणवलं होतं. आणि त्यामुळेच ती किंचित उदास झाली. त्याच उदास मनाने ती नृत्यात आणखी स्थिरता आणण्यासाठी जोरजोरात हात हलवत होती. आता पुढे संगीत थोडं जलद होत गेलं आणि सलग गिरकी घ्यायची वेळ आली. ती त्या संगीताला मॅच करण्यासाठी जोरजोरात गिरकी घेऊ लागली. हात हलवून पुन्हा गिरकी घेऊ लागली, पण सवय मोडल्याने ती एकाच जागी गिरकी न घेता आजूबाजूला फिरू लागली. आणि एका क्षणी तिचा तोल गेला आणि अमृतानं डोळे गच्च मिटले. आता ती खाली पडणार होतीच की तेवढ्यात अमृताला तिच्या कमरेत आणि पाठीवर हातांचा विळखा जाणवला. तिनं सुद्धा आता घाबरून हाताला येईल ते गच्च पकडलं. आता तिचा श्वास जोरजोरात सुरू होता. आपण खाली न पडता कोणाच्या तरी मिठीत आहोत हे लक्षात येताच तिने हळूवार डोळे उघडले आणि तिला दिसलं. तिने दोन्ही हातांनी विशालची कॉलर आणि त्याचा गळा गच्च पकडला होता. तिने नजर आणखी वर केली तर त्याची आता खुरटी दाढी आणि परफेक्ट जॉलाईन तिला दिसली. अमृतानं आता नजर पूर्ण वर केली आणि आता तिला तो पूर्ण दिसला, तिच्याकडेच एकटक बघणारा. आणि तिचा श्वास घशातच अडकला. पण त्याच्या त्या नजरेत क्षणभर ती सुद्धा काही झाली. तो तर अगोदरच हरवून गेला होता. तिला डान्स करताना पाहून
आणि आता त्याच्या मिठीत. ती इतक्या जवळ होती की तिचा सोडलेला श्वास सुद्धा त्याला त्याच्या गळ्यावर जाणवत होता. आणि मग त्याच्यामुळे तो तापत होता. तिनं डान्स केल्याने ती घामाने भिजली होती, पण तो घाम तिच्या गोऱ्या गळ्यावर, गालावर, कपाळावर हिऱ्यांसारखा चमकत होता. आता डान्स करताना तिचा किंचित सरकलेल्या पदराच्या आडून मंगळसूत्र पूर्ण बाहेर आलं होतं. आणि आता ते कॉलर बोनच्या खाली वर खाली होणाऱ्या उरासोबत ते सुद्धा वर खाली होत होतं. आर यू ओके? त्यानं विचारलं. आणि तिचा श्वास फुलला होता, त्यामुळे उत्तर द्यायला सुद्धा तिला जमलं नाही. आणि विशाल म्हणाला, अगं लगेच नाही जमणार, थोडा पेशन्स ठेव. तुझ्या अंगात कला आहे, पण इतक्या वर्षांनी तू प्रयत्न करत आहेस, तर शरीराला थोडा वेळ दे. शरीराच्या कलेने घे. तो हळूवार एका हाताने तिच्या गालाला चिटकलेले केस तिच्या कानामागे सारत म्हणाला. आणि ती अजूनही त्याचा शर्ट गच्च पकडून त्याच्याच मिठीत होती. खरं तर ती पूर्णपणे सुन्न झाली होती. अचानक एवढा डान्स आणि तेही गोलगोल गिरकी तिला सहन झाली नव्हती, त्यामुळे अजूनही ती त्याच्याच मिठीत होती. अमृता, डोंट गिव्ह अप. आता सुद्धा तू छानच केलं, फक्त तुला प्रॅक्टिसची गरज आहे, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण त्याच वेळी अमृता एका ऑफिस कलिगचा आवाज आला. तसे ती भानावर आली आणि त्याचा शर्ट सोडून ती सरळ उभी राहिली. तिनं आवाज आलेल्या त्या दिशेला पाहिलं आणि आता ती विशालच्या पाठीमागे उभी होती. मला जायला हवं, ती गडबडून हळू आवाजात त्याला म्हणाली. ती तशीच तिथून जायला निघाली. तोच, वेट अमृता, विशाल म्हणाला. आणि तिला काही कळायच्या आत त्यानं वरच्यावर तिचा सरकलेला पदर व्यवस्थित केला. आता तिला जेव्हा ते जाणवलं तेव्हा ती सैरभैर झाली आणि तिनं घाबरून त्या मुलीच्या दिशेला पाहिलं. पण विशाल त्या दोघींच्या मध्ये उभा होता, त्यामुळे तिला काही दिसलं नसणार होतं. पण तरीही आता अमृताला मात्र खूप ओशाळून आलं. असं कसं आपण अर्धवट असल्यासारखं वागतोय? त्याच्यासमोर आपल्याला आपल्या कपड्यांचा सुद्धा विसर पडतो आहे. तो काय विचार करत असेल आपल्याबद्दल? शी, स्वतःला मनातच ती कोसत खाली मान घालून बाहेर गेली. विशालला पण आता स्वतःच्या वागण्यावर किंचित राग आला होता, पण ती तशीच बाहेर चालली होती आणि म्हणूनच तो आपसुक ते करून गेला होता. पण आता तो हे विसरून गेला होता की हे त्यांचं ऑफिस आहे. आणि आता त्याने एक दीर्घ श्वास घेत नकारार्थी मान हलवली आणि घड्याळात पाहिलं तर आज त्याला खूप लेट झाला होता. पण तो तिच्यासाठी थोडा लेट तर करू शकत होता ना. मुळात अमृताने काहीतरी सुरुवात केली होती तिच्या उज्ज्वल आणि सुखी भविष्याच्या दिशेने. तिची वाटचाल सुरू झाली होती, यातच विशालला समाधान वाटत होतं. तर भेटूया आता पुढच्या भागात, तो पण लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही छान छान कमेंट करत राहा आणि ते पण कंपल्सरी हा. आणि नवीन कोणी असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.